गणपती बाप्पा मोरया. नोव्हेंबर महिना संपता संपता माझ्या घराच्या समोर एक नवीन पॉश बिल्डिंग उभी राहिली. त्यामुळे आमच्या कॉलनीचा चेहरा मोहराच बदलला. ही बिल्डिंग रेंटे देण्यासाठी बांधली होती, म्हणून बहुतांशी भाडेकरू त्या बिल्डिंगमध्ये राहायला आले. त्या बिल्डिंगमध्ये कॉलेजमध्ये जाणारी मुलं मुली आणि काही बिराडं राहत होती. आपल्याला काय करायचंय असा विचार करून मी सुद्धा माझ्या डेली लाईफमध्ये बिझी झालो. पण तुम्ही इंग्रजीमधील मेन विल बी मेन ही म्हण ऐकलीच असेल ना. आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक न्यूली मॅरिड कपल भाडेकरू म्हणून राहायला आले. नवरी दिसायला एवढी सुंदर होती की सांगायलाच नको. रोज सकाळ सकाळी ती तुळशीला पाणी घालण्यासाठी गॅलरीत यायची. नंतर तिने टेरेसवर आणि गॅलरीत पक्ष्यांना खाण्यासाठी धान्य टाकायला सुरुवात केली आणि पाणी ठेवू लागली. तिच्या या भूतदयेचा माझ्या पतिदेवांवर एवढा परिणाम झाला की यांनी सुद्धा टेरेसवर पक्ष्यांना खाण्यासाठी धान्य टाकायला आणि पाणी ठेवायला सुरुवात केली. आता हे ऑफिसला जाण्या अगोदर आणि ऑफिसवरून परत आल्यावर घराच्या टेरेसवर जाऊ लागले. बराच वेळ ते तिथे रेंगाळायचे. चहा पाणी नाश्ता घराच्या टेरेसवर करू लागले. आणि माझी समोरची शेजारीण तिचा नवरा बाहेर गेला की टेरेसवर यायची आणि आपला एकटेपणा पक्ष्याच्या सानिध्यात दूर करायची. ते पक्षी आमच्या टेरेसवर आणि अंगणात यायचे. त्यामुळे त्यांची तुटलेली पिसे, शी आणि चिवचिवाट यामुळे मी जरा परेशान झाले होते. आणि वरून हे समोरच्या शेजारणीवर लाईन मारत होते. पण त्या दिवशी पतिदेव नेहमीप्रमाणे ऑफिसवरून परत आले आणि पक्ष्यांना धान्य पाणी ठेवण्यासाठी छतावर निघाले आणि मोठ्या रुबाबाने मला म्हणाले, अगं चहा आणि नाश्ता टेरेसवर घेऊन ये. तेव्हा मी किचनमधून म्हणाले, अहो ज्या चिमणीसाठी तुम्ही धान्य आणि पाणी ठेवायला चालले आहात ना, ती आज दुपारी 6 महिन्यासाठी माहेरी गेली आहे. तेव्हापासून आमचे हे कधीच टेरेसवर गेले नाहीत. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.